नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल, तर त्याची लिंक आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण ज्या वेळेला शुक्रवारसाठी विश्लेषण केलेलं होतं तेव्हा दोन गोष्टी एकदम क्लिअर सांगितलेल्या होत्या. पहिली गोष्ट अशी होती ती म्हणजे आपण खालच्या बाजूला 3 टार्गेट्स दिलेली होती, फायनल टार्गेट्स दिलेली होती. हे कोणतं होतं? 23,065 चं होतं. त्यानंतर कुठलं होतं? 22,885 चं होतं. आणि तिसरं टार्गेट होतं 22,750. ओके. हे आपण दिलेलं होतं आणि हे ऑलरेडी ज्या दिवशी म्हणजे 19 तारखेला मार्केट चालू असतानाच आपले जे पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत आणि YouTube चॅनलचे मेंबर्स आहेत, त्यांना मार्केट चालू असतानाच ही टार्गेट्स देण्यात आलेली होती. आणि तुम्ही बघू शकता की त्यातलं पहिलं टार्गेट आपल्याला हिट झालेलं होतं, पहिलं टार्गेट आलेलं होतं. त्याचबरोबर ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय होती की ही जी 22,955 च्या आसपासची लेवल आहे, तुम्ही बघू शकता की 16 तारखेला जो लो बनलेला होता, मी थोडं मागे नेऊन दाखवतो इथे. इथे बघा 16 तारखेला हा जो लो बनला होता, तो लो इथे 19 तारखेला ब्रेक झाला आणि त्याच्या खाली गेलं. जनरली काय होतं की मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की 20 तारीखच्या अलीकडे 2-3 दिवस किंवा पलीकडे 2-3 दिवस म्हणजे साधारण 20 तारीख मध्यावर धरून एक आठवडा जर आपण बघितला इकडे-तिकडे, तर आपल्या लक्षात येईल की मला अशी अपेक्षा आहे की मार्केटमध्ये रिव्हर्सल होऊ शकतं आणि ही जी मंदी आहे ती थांबू शकते. सुरुवातीच्या काळात कदाचित मंदी थांबेल आणि हळू रिव्हर्सल व्हायला सुरुवात होईल. आता तुम्ही इथे बघू शकता की 16 तारखेलाच काय झालं होतं, हा लो बनवून आपल्याला इथे तेजी सुरू झाली होती. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की खूप मोठं सेलिंग आपल्याला मार्केटमध्ये आलेलं होतं. त्यानंतर ही तेजी आपण पूर्ण बघितली होती आणि हे लक्षात आलं होतं की ही तेजी एवढीच होऊ शकते. फायनल टार्गेट आपण इथे दिलेलं होतं आणि सांगितलं होतं की आता एम पॅटर्न बनतोय आणि मार्केट आता खाली जाऊ शकतं. दुसऱ्या दिवशी 19 तारखेला आपण बघू शकतो डायरेक्ट गॅप डाउन ओपन झालं आणि खाली जाताना ही खालची टार्गेट सुद्धा मी तुम्हाला दिलेली होती. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट जी झाली, जी मला सांगायची होती, की डब्ल्यू पॅटर्न जर बनायला पाहिजे होता इथे, तर काय व्हायला पाहिजे होतं, ही जी लेवल लो बनला होता, हा लो इथे तुटायला नको होता. 22,955 चा लेवल तोडल्यामुळे काय झालं, की इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणजे आता इथून मागचं डब्ल्यू पॅटर्न बनण्याचं आपल्याला जे काही सगळी प्राइस ॲक्शन झाली, इथून खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं आणि समजा इथून कुठून तरी वर गेलं असतं आणि हा जर डब्ल्यू पॅटर्न बनला असता, तर खूप चांगलं झालं असतं. पण ठीक आहे, मार्केट काय आपल्या हातात नसतं आणि आपल्या लेव्हलमध्येच अजूनही मार्केट दिसतंय. तर आता काय होऊ शकतं, आता जर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल, तर तो हा लो आपल्याला मेन धरावा लागणार. बरोबर?
तर 19 तारखेचा हा जो लो बनलाय हा आता मेन आहे. 16 तारखेच्या लोचं महत्व आता संपलेलं आहे, कारण त्याच्यापेक्षा खाली जाऊन हा लो बनलाय. त्यामुळे आता जर डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल तर तो इथेच कुठेतरी बनू शकतो, कारण आता इथपर्यंत सेलिंग आलंय. असा डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होऊ शकते. अर्थात होऊ शकते असं मी म्हणतोय, होईल की नाही हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर हे झालं, आपल्याला एक जनरल अवेअरनेस पाहिजे की मार्केटचं विश्लेषण आपण कशा पद्धतीनं करतोय आणि कशा पद्धतीनं मार्केटमध्ये ऍक्च्युअल मुवमेंट होते आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं. आता काय झालं बघा, की हे सर्व झालं होतं. पहिलं टार्गेट 19 तारखेला झालं होतं. 20 तारखेला गॅप अप ओपनिंग झालं, आणखीन वर गेलं. पण हे वर जात असताना फार काही टिकलं नाही, खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला, पुन्हा खाली येताना आपल्याला दिसलं. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर एम पॅटर्न तयार झालेला आहे, बरोबर. आणि हा एम पॅटर्न बघितलं तर आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट पण आलंय आणि एम पॅटर्नच्या खाली क्लोजिंग पण आलं होतं आणि त्याचं ब्रेकआउट पण आलं होतं. पण हा जो इथे बनलेला एम पॅटर्न आहे हा आपल्याला ऍस्ट्रोलॉजिकल लेवलच्या ह्याच्यानुसार किंवा ऍस्ट्रोलॉजिकल अनालिसिस नुसार आपल्याला इथे सूट होत नाहीये. त्यामुळे मी ह्या एम पॅटर्न विषयी जास्त बोललेलो नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ हा एम पॅटर्न चालणारच नाही का? चालू शकतो, कारण खाली जायला आपण इथे बघितलं तर हे पहिलं टार्गेट आहे, हे दुसरं टार्गेट आहे, हे तिसरं टार्गेट आहे. हे आपण 2-3 दिवसापूर्वीच दिलेली टार्गेट्स आहेत, म्हणजे 19 तारखेलाच दिलेली टार्गेट आहेत ही, बरोबर. तर त्यामुळे अजून खाली जायला स्कोप नक्कीच आहे. पण जर समजा आता इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला, म्हणजे सोमवारी इथेच कुठेतरी ओपन झालं आणि वर जायला लागलं, हा लो जर ब्रेक नाही झाला, तर मग काय होईल, तर मग आणखीन तेजी होण्याची शक्यता निर्माण होईल. तर आपण इथे बघितलं की साधारणपणे मार्केटचं विश्लेषण कसं आहे हे समजून घेतलंय. आता सोमवारी काय होतंय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, कारण आता काय झालंय, आता जी 20 तारीख सांगितली होती ती होऊन गेली आहे. म्हणजे पूर्वीचे 2-3 दिवस आपण ऑलरेडी बघितलेत, 20 तारीख बघितली आहे. आता 20 तारखेनंतरचे 2-3 दिवस आपल्याला बघायचे आहेत, ते आता सोमवारपासून चालू होतील. 23, 24, 25 असे ते 2-3 दिवस असतील, ज्यामध्ये आपल्याला मार्केटच्या मुवमेंटचा अभ्यास करायचा आहे. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपला ओव्हरऑल विश्लेषणाचा जो रोख आहे तो कशा पद्धतीनं आपण विश्लेषण करतोय. आता हे झालं कशा पद्धतीनं विश्लेषण करतोय, कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होतीये. आता आपल्याला थोडंसं डेली आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊन विश्लेषण करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला तो डब्ल्यू पॅटर्नचं पूर्वी जर बनला असता तर कसा बनला असता ते इथे दिसतंय बघा. हे सगळं सेलिंग झालं होतं, इथपर्यंत लो बनला होता, इथून वर गेलं. इथून खाली येत असताना हा लो जो ब्रेक झाला, हा जर झाला नसता आणि त्याच्या आधीच वर जायला लागलं असतं, तर इथे आपल्याला डेली टाइम फ्रेम वर सुद्धा अतिशय उत्तम असा डब्ल्यू पॅटर्न बनला असता. मात्र तसं झालं नाहीये. त्यामुळे आता काय होऊ शकतं, आता हे जे सगळं सेलिंग झालं इथपर्यंत, त्यानंतर वर जातंय, आता खाली आलं आणि जर डब्ल्यू पॅटर्न इथे बनला, तर अशा प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न आता इथे बनू शकतो. आता जर डेली टाइम फ्रेम वर आपण, हे मी मुद्दाम दाखवायचं होतं म्हणून दाखवलं, सुरुवात आपण वीकली टाइम फ्रेम पासून करणार आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय बघा. वीकली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येईल की मागचे 3 आठवडे सलग आपल्याला रेड कॅन्डल बनतायत आणि त्यातले आपण इथे जर बघितलं तर लक्षात येईल की 2 आठवडे काय जात होतंय, एकदम गॅप डाऊन ओपन होतंय. म्हणजे इथे क्लोजिंग झालंय, इथे ओपन होतंय, इथे क्लोजिंग झालंय, इथे ओपन होतंय, असं मागचे 2 आठवडे होत होते. या आठवड्यात काय झालं, फारसं गॅप डाऊन ओपनिंग झालं नाही. ओपन झाल्यावर थोडंसं खाली गेलं, म्हणजे अजूनही काय बनतंय बघा. म्हणजे जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल बघा, हाय आपल्याला हळूहळू खाली खाली बनताय. प्रत्येक आठवड्याचा हाय जो आहे तो आपल्याला खाली खाली बनतोय, म्हणजे लोअर हाय बनतायत. लो बघा, लो सुद्धा लोअर लो बनतायत, म्हणजे प्रत्येक आठवड्याचा लो हा मागच्या आठवड्यापेक्षा खाली बनतोय. आता मार्केटमध्ये रिव्हर्सल कधी होणार, जेव्हा हे जे लोअर हाय लोअर लो अशा पद्धतीचं फॉर्मेशन बनतंय, हे जेव्हा चेंज होईल आणि पहिल्यांदा कसं चेंज होईल, पहिल्यांदा असं चेंज होईल की लोअर लो बनायचं थांबेल, बरोबर. लोअर हाय कदाचित म्हणजे हायर हाय कदाचित बनणार नाही, पण हायर लो पहिल्यांदा बनू शकतो. तर अशा पद्धतीनं ते थांबेल आणि त्यानंतर आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं, जर खरोखरच इथे रिव्हर्सल होणार असेल तर. नसेल होणार तर मग आपण त्यानुसार पुढचं विश्लेषण करायला
मोकळे आहोत. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की विकली टाइम फ्रेम मध्ये आता ही जी कॅन्डल तयार झाली आहे ह्याला आपण डोजी कॅन्डल म्हणतो, ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला ड्रॅगन फ्लाय डोजीच्या थोडीशी विरुद्ध आहे. ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये वर हे असतं आणि खाली आपल्याला खूप मोठं वीक असते. तर आपल्याला ही डोजी कॅन्डल इथे तयार झालेली दिसतेय. आता ह्या डोजी कॅन्डलचा अर्थ काय आहे की हे जे सेलिंग झालं ह्याच्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये पॉज घेतला गेला. हे एक पॉझिटिव्ह साईन सुद्धा असू शकतं. पॉझिटिव्ह साईन असेलच किंवा आहेच असं आता आपण अगदी छाती ठोकपणे म्हणू शकत नाहीये. पण हे पॉझिटिव्ह साईन काय असू शकतं की ऍटलिस्ट होणारी जी मंदी होती, गॅप डाऊन ओपन होत होतं, खाली जात होतं, ती आता थोडी थांबली आहे. खूप मोठं सेलिंग या आठवड्यात आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. त्याऐवजी एक बाउन्स सुद्धा बघायला मिळाला होता आणि त्या बाउन्स नंतर खाली आलंय. त्यामुळे सेलिंग झालंय पण ते विदिन रेंज झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. कदाचित या पॉज कॅन्डल नंतर हळूहळू तेजी व्हायला सुद्धा सुरुवात होऊ शकते. पण ती जेव्हा होईल त्याच वेळेला ती खरी मानायला पाहिजे. तोपर्यंत आपण फक्त अंदाज करू शकतो. तर अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला लक्षात आलंय की आता मंदी जी आहे ती हळूहळू पॉज घेतेय. कदाचित काय होईल आणखीन मोठी मंदी स्टार्ट होऊ शकेल पॉज घेतल्यानंतर किंवा कदाचित रिव्हर्सल देखील होऊ शकेल. तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी फिफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते आपण बघितलं. त्यानंतर आपण येऊया डेली टाइम फ्रेम मध्ये आणि डेली टाइम फ्रेम मध्ये इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. ह्या चार्ट मध्ये जर आपण बघितलं तर ह्या चार्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय, इथे सुद्धा आपल्याला एक डोजी कॅन्डल तयार झालेली दिसतेय. आणि मी जे तुम्हाला म्हटलं की आपल्याला पहिला संकेत एक दिसू शकतो, अर्थात तसा संकेत आपल्याला इथे पण दिसला होता की हळूहळू किंमत वर जायला लागली होती. तसा संकेत आपल्याला इथे पण दिसतोय. तर इथे काय दिसतंय बघा, हायर लो बनलाय, हायर हाय नाही बनला. हा हाय वर आहे, हा हाय खाली आहे. त्यामुळे एकदम हायर हाय बनेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. पण हायर लो तरी बनलाय. आता इथून पुढे काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. इथे पण डोजी कॅन्डल बनलेली असल्यामुळे विकली टाइम फ्रेम आणि डेली टाइम फ्रेम, तर मार्केटमध्ये जो बेअरिश मुवमेंट होती किंवा बेअरिश ट्रेंड होता तो एक पॉज घेतलेला आपल्याला या आठवड्यात आणि शुक्रवारच्या दिवशी दिसतोय. येणाऱ्या काळात काय होईल ते आपल्याला विश्लेषण करत राहायचं आहे. पण हा पॉज जो आहे याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. तर हे झालं निफ्टी फिफ्टी मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम वर आपल्याला काय चित्र दिसतंय. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टी मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सगळ्यात पूर्वी जे विश्लेषण बरेच दिवस झाले त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही लेवल्स दिले आहेत याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं होतं ते होतं 53,300च्या 53,258 च्या आसपास. इथे जी लेवल दिसते ही लेवल कुठली आहे हे टार्गेट नव्हतं, तर ही लेवल आहे 16 तारखेच्या लोची. बरोबर. टार्गेट कुठलं होतं, 53,895 चं पहिलं टार्गेट होतं. त्याच्या खाली 52,060 चं टार्गेट होतं आणि त्याच्या खाली गेलं तर 50,690 चं. खूप मोठी मोठी टार्गेट होती. आणि मी म्हटलं पण होतं की कदाचित निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये खालची सर्व टार्गेट आलेली आहेत. बँक निफ्टीमध्ये कदाचित पहिलं टार्गेट येईल, फार फार तर खूप झालं तर दुसरं येईल. हे पण दुसरं येण्याची सुद्धा शक्यता थोडीशी कमी आहे. पण अर्थात आता कसं आहे की आता ज्या पद्धतीनं प्राइस ऍक्शन होतीये, मी इथे निळ्या रंगामध्ये दाखवल्यात, या शॉर्ट टर्म मधल्या आपल्याला फायनल 3 टार्गेट आहेत. मगाशी जे काळ्या रंगात दाखवल्या हे आपल्याला लॉंग टर्म मधली खालची 3 टार्गेट होती. तर त्यापैकी आता कसं आहे, ही जी लेवल आहे आपल्याला 53,300 ची ती आलेली आहे. जर समजा इथूनच गॅप अप ओपन झालं सोमवारी आणि वर जायला लागलं तर आपल्याला काय होईल, इथे शॉर्ट टर्म मध्ये एक डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो. ओके. आणि ह्या शॉर्ट टर्मच्या डब्ल्यू पॅटर्न मुळे तेजी होताना आपल्याला दिसू शकते. अर्थात जर खाली जाणार असेल तर हे पहिलंच टार्गेट आलेलं आहे 53,300. ह्याच्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं, याच्या खाली टिकलं तर आपल्याला आणखीन एक टार्गेट येताना बघायला मिळू शकतं. ते टार्गेट कुठलं आहे, 52,680. त्याच्याही खाली टिकलं तर तिसरं टार्गेट आहे 52,215 चं. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे वेगवेगळी टार्गेट दिसत आहेत. आपण इथे चेक करूया की ही जी लेवल होती ही लेवल इथे मोडली गेलेली आहे.
म्हणजे 53,258 ची लेवल होती, इथे 53,240 बनलंय. त्यामुळे आता ह्या 16 तारखेचं जसं निफ्टीमध्ये बघितलं, तसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा ह्या 16 तारखेच्या लोचं महत्त्व आता संपलेलं आहे. आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात कुठल्या लोचं महत्त्व आहे, तर ते आपल्याला इथे 19 तारीखला बनलेला जो लो आहे, ह्याला सध्या महत्त्व आहे. हा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि जर किंमत इथूनच वर जायला लागली, तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. मात्र सोमवारी ओपनिंगलाच हा लो ब्रेक झाला, तर मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की मग आणखीन थोडा वेळ वाट बघावी लागेल. आणखीन सेलिंग येऊ शकतं, हे आपल्याला तिथून समजून येईल. म्हणजे आता आपल्याला सोमवारी कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, तर हा लो ब्रेक होतोय का नाही? 19 तारखेला बनलेला जो डे लो आहे, तो ब्रेक होतोय की नाही ह्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल, बाकी जसं निफ्टीमध्ये झालं, मी आता तुम्हाला इथे दाखवतोय, बाकी जसं निफ्टीमध्ये झालं, इथे सुद्धा गॅप अप ओपन आपल्याला होताना बघायला मिळालं आणि गॅप अप ओपनिंग नंतर तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा खूप वर गेलं, मग सिस्टमॅटिकली खाली आलं आणि आपण अजूनही हा लो मात्र ब्रेक केलेला नाहीये, जो 19 तारखेला बनलेला आहे. जर इथूनच वर जायला लागलं मगाशी जसं सांगितलं, तर डब्ल्यू पॅटर्न बनेल. खाली गेलं तर मग आपल्याला पुन्हा सगळं नव्यानं सेटअपची वाट बघावी लागणार आहे. तर हे झालं शुक्रवारी काय झालं. आता आपण काय करणार आहे, या चार्टचा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहे. बँक निफ्टीचा आपण वीकली चार्ट ओपन करूया. वीकली चार्ट मध्ये निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचा चार्ट थोडासा वेगळा दिसतोय. तुम्हाला इथे मी एक लेवल काढून दाखवतो. तर ह्या लेवलच्या आसपास आता हे थोडंसं काय होईल, ह्या पण सगळ्या लेवल येतील, तर ते वेगळं समजण्यासाठी मी थोडंसं डार्क करतो. ही जी डार्क लेवल आहे बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता, की इथे आपल्याला मे 2025 मध्ये सपोर्ट घेतला होता. त्यानंतर इथे बघितलं तर ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या आसपास, म्हणजे ऑगस्ट एंड म्हणजे ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा 2025 इथे सपोर्ट घेतला होता. आता आपण त्याच लेवलच्या आसपास आलेलो आहोत. तर त्यामुळे इथे काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कदाचित हे थोडंसं खाली गेलंय. जर समजा गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं तर पुन्हा एकदा सपोर्ट घेईल. मात्र तसं झालं नाही तर आणखीन खाली जाऊ शकतं. याचं कारण असं आहे, की इथे जी तुम्हाला ह्या आठवड्याची कॅन्डल बनली आहे, ह्या कॅन्डलला तुम्ही बघितलं तर ह्याला म्हणतात शूटिंग स्टार कॅन्डल. शूटिंग स्टार म्हणजे काय? तर जसं आकाशातनं आपल्याला एखादा उल्कापिंड खाली पडताना दिसतं, खाली आगीचा लाल गोळा असतो आणि वर धूर असतो, तशा पद्धतीनं हे असल्यामुळे याला शूटिंग स्टार असं म्हटलं जातं. तर ह्या शूटिंग स्टारचा जर लो ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि आता तुम्हाला कळलेलंच आहे तो लो म्हणजे कोणता लो आहे. तो जर ब्रेक झाला तर आपण आणखीन सेलिंग येऊ शकतं हे बघितलेलं आहे. ही लॉंग टर्मची 3 टार्गेट जी मी मगाशी सांगितली होती आणि ब्लू मध्ये दिसतायत ती शॉर्ट टर्मची 3 टार्गेट आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीचा वीकली चा चार्ट दिसतोय. याच्यामध्ये शूटिंग स्टार झालाय. हा ऍक्टिव्हेट कधी होईल? जर एखाद्या दिवसाचं क्लोजिंग, कारण वीकली चार्ट आहे, ऍक्टिव्हेट होण्यासाठी कमीत कमी डेली टाइम फ्रेम मध्ये क्लोजिंग आलं पाहिजे. एखाद्या दिवसाचं क्लोजिंग जर याच्या खाली झालं आणि त्याचा लो दुसऱ्या दिवशी मोडला, तर मग आपल्याला काय होईल, हा शूटिंग स्टार ऍक्टिव्हेट होईल आणि आणखीन सेलिंग मग येऊ शकतं. तसं नाही झालं तर हा शूटिंग स्टार ऍक्टिव्हेटच होणार नाही आणि इथूनच आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. तर अशा दोन्ही बाजू आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहणं पुढच्या आठवड्यात पहिल्या 1-2 दिवसामध्ये आवश्यक आहे. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये काय होतंय बघा, मागचे दोन्ही दिवस आपल्याला मार्केटमध्ये काय दिसतंय, खूप व्होलाटाईल मूव्हमेंट दिसते, पण क्लोजिंग ओपनिंगच्या आसपासच दिसतंय. त्याचबरोबर इथे काय दिसतंय, इथे आपल्याला लो जो बनला तो इथे ब्रेक झाला नाहीये. इथे म्हणजे हायर लो बनला. इथे बघितलं तर हायर हाय पण बनलाय. म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन्ही रेड कॅन्डल आहेत. या दोन रेड कॅन्डल कडे बघून आपल्याला अजिबात कुठलेही पॉझिटिव्ह संकेत मिळत नाहीयेत. पण हा एकच पॉझिटिव्ह संकेत आहे, की हायर लो बनलाय, हायर हाय बनलाय, एवढाच पॉझिटिव्ह संकेत आहे. आणि दुसरा पॉझिटिव्ह संकेत हा आपल्या ऍस्ट्रो विश्लेषणानुसार आहे, की इथे कुठेतरी आपल्याला काय होण्याची शक्यता आहे, ह्या एरियामध्ये आता फायनल टार्गेट्स आलेली असल्यामुळे, अर्थात ती खाली खाली सुद्धा आहेत, पण फायनल टार्गेटच्या जवळ आलेलं असल्यामुळे इथूनच रिव्हर्सल होण्याची शक्यता असू शकते असं आपल्याला वाटायला लागले. त्याचबरोबर 20 तारीख सुद्धा आपल्याला आता
झालेली आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला पुढचं विश्लेषण करायचं आहे. मात्र ते प्रत्यक्षात जेव्हा दिसेल चार्टवर, तेव्हाच त्याचं आपल्याला पुढे जास्त डिटेलमध्ये घेऊन जायचं आहे. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला चार्ट दिसतोय. सेन्सेक्सचा चार्ट आणखीन थोडा इंटरेस्टिंग आहे. सेन्सेक्समध्ये आणि ह्या दोन इंडेक्समध्ये थोडासा फरक आहे. तो काय आहे हे समजून घेण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठीच्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता काय करू शकता, तुम्ही आता शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलवर जाऊन जॉइन बटनला क्लिक करून सबस्क्राईब बटनच्या शेजारीच हे जॉइन बटन असतं, त्याला क्लिक करून चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. जॉइन बटनला क्लिक केल्यावर मेंबरशिपचे सर्व ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला दिसतील आणि त्या मेंबरशिपमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत ते दिसतील. आपण 4 मेंबरशिपचे प्रकार ह्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेत. पण ह्यापैकी पहिले 2 जे आहेत हे अजून चालू झालेले नाहीत. काही सदस्य वारंवार सांगून सुद्धा ब्रॉन्झ मेंबरशिप किंवा सिल्वर मेंबरशिप घेतात. ते जे पैसे तुम्ही भरताय ते वेस्ट जाण्याची शक्यता आहे, कारण ह्याच्या सर्व्हिसेस आपण अजून चालू केलेल्या नाहीत. त्या लवकर चालू होतील, पण जेव्हा चालू होतील त्यानंतर त्या सर्व्हिसेस मिळतील. आत्ता आपल्याला गोल्ड मेंबर आणि प्लॅटिनम मेंबरशिपच्याच सर्व्हिसेस चालू केलेल्या आहेत. जर तुम्ही ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेंबरशिप घेतली असेल, तर ती अपग्रेड करायची संधी आहे. फरकाचे पैसे तुम्ही YouTubeला भरून तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेऊ शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्ही जर पेड कोर्सचे सदस्य असाल, म्हणजे शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स केला असेल किंवा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे जे काही फीचर्स आहेत त्याची अपडेट जे आहेत ते तुम्हाला आपल्या प्रीमियम ग्रुपमध्ये, टेलिग्रामवर जो आपला प्रीमियम ग्रुप आहे तिथे दिले जात आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, ते घेऊ शकता. तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्हाला जर ह्याविषयी आणखीन काही माहिती पाहिजे असेल, तर इथे मी माझा नंबर देतोय. ह्या नंबरवर केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. याच्यावर कॉल करू नका. याच्यावरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. मेसेजद्वारा तुम्ही विचारू शकता YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे आहे. तिथे तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊन राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्समध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी मी मगाशी सांगितलं, जी इतर दोन इंडेक्सपेक्षा म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीपेक्षा वेगळी आहे, ती म्हणजे 16 तारखेचा जो लो आहे, तुम्ही इथे बघू शकता 16 तारखेचा लो 73,950 च्या जवळपासचा आहे. तो अजून ब्रेक झालेला नाहीये. तुम्ही इथे जर बघितलं तर इथे जवळपास आलं होतं, पण ब्रेक झालेलं नव्हतं. एखाद 2 पॉइंटनं, एखाद 2 रुपयानं तो ब्रेक व्हायचा राहिला होता. बरोबर? तर त्यामुळे ही एक ह्याची गोष्ट आहे, म्हणजे जी वेगळी आहे. त्यामुळे इथे जर आहे इथूनच तेजी होणार असेल आणि पुन्हा 73,950 च्या जवळपास जाणार नसेल, तर मग काय होईल, आपल्याला अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनेल अशी अपेक्षा ठेवावी लागेल. ओके. पण बाकी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा आहे, पण इथे अशा प्रकारे न अपेक्षा ठेवता इथूनच वर जाईल अशी अपेक्षा आपल्याला ठेवू शकतोय. तर असं आपल्याला सध्या चित्र दिसतंय. बाकीचं जे विश्लेषण आहे ते आपण आता लक्षात घेऊया, की इथे सर्व तिन्ही टार्गेट आलेली आहेत. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. खालची 3 टार्गेट दिलेली होती. इथे बघू शकता 74,285, 73,670 आणि 73,210 ही शॉर्ट टर्मची खालची शेवटची 3 टार्गेट आहेत. आता काय झालंय, त्यातलं पहिलं टार्गेट येऊन तेजी झाली आहे, खाली आलंय, वर गेलं, तर इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. हा शॉर्ट टर्म मध्ये बनेल, हळूहळू तो मीडियम टर्म आणि मग लॉंग टर्म मध्ये बनेल आणि मग आपल्याला तेजी होऊ शकते. पण तसं झालं नाही, किंमत खाली यायला लागली, तर काय होऊ शकतं, आणि ही लेवल सुद्धा ब्रेक झाली तर आणखीन खाली येऊ शकतं. आणि मग आणखीन खाली येत असताना ही जी पुढची टार्गेट्स आहेत ती येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला चित्र दिसतंय. आणि सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला हे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरचं चित्र सांगितलंय. आता आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये
करायचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेमचा चार्ट काही वेळातच ओपन होईल आणि तो झाला की आपण ते विश्लेषण करायला सुरुवात करूया. येस, वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन झालेला आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये इथे आपल्याला काय दिसतंय बघा, इथे ग्रीन कॅन्डल दिसते, जी आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये दिसलेली नाहीये. तर त्यामुळे आता आपल्याला इथे काय होऊ शकतं की ही कॅन्डल जी आहे याला आपण डोजी कॅन्डलच म्हणू शकतो किंवा शूटिंग स्टार म्हणू शकतो. पण शूटिंग स्टारला खरं तर रेड कॅन्डल पाहिजे, ग्रीनचे सुद्धा शूटिंग स्टार असू शकतो. जसं मी तुम्हाला ह्या आठवड्यात सांगितलं होतं, हा सुद्धा शूटिंग स्टार आहे. पण कुठलाही शूटिंग स्टार ऍक्टिव्हेट कधी होतो, जेव्हा त्याचा लो तुटतो. गॅप अप ओपनिंग, गॅप डाऊनच ओपनिंग झालं, त्यामुळे इथे लो तुटला होता आणि ऍक्टिव्हेट झालं. आता इथे सेन्सेक्स मध्ये पुढच्या आठवड्यात काय होतं, हा लो तुटतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर हा लो तुटला तर मग आणखीन खाली जाऊ शकतं. पण जर नाही तुटला आणि गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं तर आणखीन तेजी होताना आपल्याला दिसू शकते. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम वर हा चार्ट ओपन करूया. सेम निफ्टी सारखाच चार्ट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय झालंय, ही मंदी झाली आहे इथपर्यंत, ही तेजी झाली आहे इथपर्यंत, खाली येते. जर इथूनच वर जायला लागलं तर हा लो आणि हा लो ह्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे तसे हे लो बनलेले आहेत. जर इथूनच तेजी झाली आणि हा डब्ल्यू पॅटर्न इथे बनला तर मग म्हणजे थोडक्यात 77,000च्या वर टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं, आणखीन तेजी होऊ शकते असं चित्र दिसतंय. मात्र काही कारणाने हे जर लो ब्रेक झाले आणि हा जर लो आहे हा सुद्धा तुटला तर आणखीन खाली जाऊ शकतं. हे झालं तीनही इंडेक्सचं आपण विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.